नारी शक्ती वंदन कायदा संसदेत पारित न झाल्यामुळे कडमेश्वर भाजप कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध। केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नारी शक्ती वंदन कायदा आणला असतानाही संसदेत विरोधकांच्या अडथळ्यांमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे तो पूर्णत्वास न गेल्याच्या निषेधार्थ आज कडमेश्वर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली। प्रमुख नेत्यांची उपस्थिती। या निषेध आंदोलनासाठी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व मैदानात उतरले होते। यात प्रामुख्याने खालील पदाधिकारी उपस्थित होते: डॉ. राजीवजी पोद्दार, राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा; मनोहरजी कुंभारे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर ग्रामीण; काटोल मीनाताई तायवाडे, ज्येष्ठ नेत्या व महिला प्रतिनिधी। काय म्हणाले नेते? यावेळी बोलताना डॉ. राजीवजी पोद्दार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकारणात हक्काचे आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन कायदा मांडला गेला। मात्र हा कायदा पारित होण्यात जे अडथळे येत आहेत ते देशातील महिला शक्तीचा अपमान करणारे आहे। जिल्हाध्यक्ष मनोहरजी कुंभारे यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले की हा कायदा महिलांना मुख्य प्रवाहात आणणारा आहे। यात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो। नागपूर ग्रामीण आणि काटोल विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्ता हा अन्यायाविरोधात आवाज उठवत राहील। कार्यकर्त्यांचा रोष। कडमेश्वर येथील या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, नारी शक्ती वंदन कायदा लागू करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या निषेध सभेला कडमेश्वर मोहोपा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम।